लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार. लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिकेचं पडघम वाजू लागलं आहे, तर येणाऱ्या 4 ते 5 दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची देखील घोषणा होणार आहे. त्याच अनुषंगानं कोणती पंचायत समिती गणातील एक प्रभावशाली चेहरा म्हणून सोमनाथजी राऊत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी चर्चा करण्यासाठी आहेत. सर, आपलं लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये प्रथमतः स्वागत आहे. आपण पुणे पंचायत समितीमधून एक प्रभावशाली चेहरा म्हणून लोकांसमोर जात आहात. आपल्या पंचायत समिती गणातून किती गाव आहेत? पंचायत समिती गणातून कोंडी, पाकणी, शिवणी, हिरज आणि बेलाटी ही 5 गाव आहेत ती. आणि या 5 गावातून आतापर्यंत केलेल्या माझ्या कामाच्या लोकांना परिचित असलेली कामं त्यानुसार आणि युवकांचं जे माझ्यावर आहे ती प्रेम त्याच्या भरोश्यावरच मी पंचायत समिती गणातून मी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. आणि मला खात्री आहे की या गणातील 5च्या 5 गावामध्ये आतापर्यंत केलेल्या कामाच्या परिचयानुसार मला लोक भरभरून साथ देतील एवढी अपेक्षा पूर्ण जनतेकडून करतो. खरं तर आपण गेल्या 10 ते 15 वर्षापासून एक समाजाचं काम करत आहात. नेमकं राजकारणातच का यावं वाटलं? आतापर्यंत 2003 पासून मी समाजकार्यामध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे. आता राजकारणात येण्याची गरज का पडली तर आपला प्रश्न मांडण्यासाठी कोणत्या तर नेत्याच्या दरवाज्यात जाऊन बसण्यापेक्षा आपल्या जनतेचं सर्वसामान्य जनता आहे, मतदारसंघाची आहे ती सर्वसामान्य जनता आहे, या जनतेचा प्रश्न घेऊन कुठल्या तर नेत्याच्या दरवाज्यात जाण्यापेक्षा या जनतेचा प्रश्न आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून जर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर ती जनतेला सुद्धा ती परवडणार आहे. कारण कुठलाही नेता गेला तर गेल्या तुम्हाला या खुर्ची देतो बसा असं म्हणणार नाही, तर त्याच्या दरवाज्यात उभा राहावं लागतंय. त्या प्रश्नावर त्यानंतर त्यांना जी भावना त्याचा राजकीय फायदा बघून त्या प्रश्नाकडे लक्ष देणार. पण तसं नाही, जनतेचा नेता नव्हे तर आम्ही कार्यकर्ता म्हणून जनतेच्या सोबत त्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करतो. आश्वासन तर देणार नाही, पण प्रश्न 100% मार्गी लावून जनतेचं ज्या मनात इच्छा आहे त्या ती पूर्ण करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करतो. खरं तर आपण ज्यावेळेस या गणातून गावामध्ये जातात त्या प्राधान्याने या गावातील समस्या कोणकोणत्या? प्रत्येक गावात वेगवेगळ्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यावेळी कोरोना असेल शेतकऱ्यांचा लोड सेटिंगचा जे प्रश्न आहे त्या लोड सेटिंगचा प्रश्न आम्हाला प्रत्येक गावात गेला तर आम्हाला ते जाणून येतो. आणि रस्त्याचा प्रश्न असते, आता प्रत्येक गावात जातात रस्त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या मतदारसंघातील काय 2-3 गाव आहेत त्या गावाला पाऊस मोठा झाल्यानंतर पूर परिस्थिती आल्यानंतर त्या गावाचे काय हाल होते माझ्या डोळ्याने बघितलेले. त्या पूर परिस्थितीच्या अनुषंगानं त्या गावाला पुनर्वसन करण्यासाठी जी काही ताकद लावता येईल जी माझ्या वतीने जेवढी ताकद आहे त्या ताकदीनुसार मी प्रयत्न करणार. गावातल्या लोक जनतेशी संवाद साधून त्यांना जसं वाटतंय त्या पद्धतीने प्रयत्न करतो. आपल्याला काय वाटतंय त्यापेक्षा त्या जनतेला काय वाटतंय त्या प्रश्नावर आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. आपण राजकीय लोकांची भूमिका बघतोय की कोणत्याही गावात गेलं तरी आपला देश स्वातंत्र्य 70-75 वर्ष झाले, परंतु हे रस्ता पाणी आणि तिचे प्राथमिक प्रश्न आतापर्यंत सुटलेले नाहीत. ते आता आपण अशा पद्धतीने मार्गी लावतो. याला एक पर्याय म्हणून आता मला जनता पूर्ण ओळखते की असं जर प्रयत्न करून जर प्रश्न नाही सुटणार असेल तर आम्ही आंदोलन साकार करतो. त्या आंदोलन करून त्या जनतेचा जे प्रश्न आहे तर त्या प्रश्नाला उत्तर मिळणार म्हणजे मिळणार. त्याला कारण एकच आहे की आंदोलन प्रश्न जनतेचं असणाऱ्या उत्तर आम्ही कुठली कशी ताकद लावून कशा पद्धतीने आंदोलन करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही 100% करणार. आणि ते आतापर्यंत केलेलं आहे, जनतेला पूर्ण माहित आहे. आमच्या परिसरातील उत्तर सोलापूर तालुका असो किंवा सोलापूर जिल्हा असो आतापर्यंत आंदोलनात म्हणलं तर एक आक्रमक चेहरा म्हणून तर ओळखलं जातं तर सोमनाथ यांना ओळख. खरं तर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून किंवा सेकंड मंडळाच्या माध्यमातून देखील आपण आपल्या सोलापूर जिल्ह्यात भरीवसत काम केलं. त्याचा फायदा कुठं आपल्या येणाऱ्या काळात आहे? हे समाजाचे जे आंदोलन केले त्याचं भांडवल मी राजकारणात करणार नाही. कारण आतापर्यंत भरपूर जणांनी समाजाला भांडवल करून राजकारणात त्याचा फायदा घेतला. पण एवढं सांगू की जनतेचे जे प्रश्न आहेत समाजाचं आंदोलन
वेगळ्या पद्धतीने केलं जाते आणि जनतेचा प्रश्न जे आहेत त्या टायमाला सुद्धा जनतेच्या प्रश्नासाठी त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू आणि जनतेचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि सर्वसामान्य जनतेचा काय प्रश्न असेल त्या बाबा शेतातल्या लाईटीचा पोल पडला तर त्याला प्रशासन दुर्लक्ष करतं. त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही त्याला प्रयत्न करू ना. आम्ही स्वतः सर्वसामान्य असल्यामुळं आम्हाला त्या जनतेची जी काय समस्या आहे ती आम्हाला समजून येते. त्या समस्या जर दूर होत नसतील तर आम्ही वेगळ्या पद्धतीने दूर करण्याचा प्रयत्न करू. परत आपण आपल्या मतदारसंघात किंवा पंचायत समिती गणामध्ये फिरत असताना प्राधान्याने शेतकऱ्यांचे अनेक विविध प्रश्न, विजेचा असेल, डीपीचा प्रॉब्लेम असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर समस्या हे राजकीय तुम्ही सांगितले की एक नेता म्हणून नाही तर एक समाजसेवक म्हणून आपण या करणार आहे. पण आपण तळागाळातला शेतकरी किंवा एक शेतकरी पुत्र आहात. पण हे गरिबांची गोष्ट गरिबांनाच माहिती आहे. हे कुठेतरी आपण एक समाजसेवक म्हणून आपण सांगितलं की तुम्ही समाजाचा उपयोग आपण राजकारणासाठी करणार नाही. परंतु अनेक शेतकरी आपल्याकडे कोणत्या प्राधान्य कोणते प्रश्न घेऊन येतात आणि ते कशा पद्धतीने आपण मागे लावतो. आता काय शेतकऱ्यांचा त्याच्या बिलाचा सुद्धा प्रश्न असतो. काय लोक बघू शकत नाही. कारण कसं असतं माहितीये का, सामान्य माणूस एखाद्या मोठ्या माणसाला बघू शकत नाही. पण अशा पद्धतीने किरकोळ बारीक प्रश्न असतील ते, पण त्या प्रश्नाला जर आपण जर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे जनता त्यानुसारच जनतेला काही एवढा मोठा प्रश्न नसते की बाबा या आता बांधाचा रस्ता असतो. त्या बांधाच्या रस्त्याला जर एखादा अडथळा येत असेल तर ती त्या दोघाला संपूर्ण प्रश्न जर एक उत्तर काढलं तर तरी सुद्धा जनता आपल्याला साथ देण्याचं काम करेल. पण आतापर्यंत आपण करत झालोय आंदोलन ते करत आलो, पण कागदोपत्री सुद्धा निवेदनद्वारे सुद्धा प्रश्न सुटत असतील तर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असा आम्ही प्रयत्न करणार आहे. पण ती प्रयत्न करून जर तशी वेळ येत असेल तर आम्ही आंदोलनासाठी उपसणार आणि जनतेला म्हणजे वाटलं पाहिजे की बाबा आपण ज्या माणसाला मदत केली ती माणूस योग्य आहे आणि आपल्या सोबत आहे. कारण आम्ही काय असं नाही की बाबा लय मोठ्या घरात आलोय असं बी नाही. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही 100% निम्म्या रात्री रस्त्यावर उतरायची जर तयारी असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू, पण ते जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. खरं तर आपण पाहिजे की आपल्या पंचायत समिती गणामधून पुणे सोलापूर असेल किंवा सातारा सोलापूर असेल किंवा विजापूर हे महामार्ग गेले परंतु पाहिजे तसं या भागाचा विकास झाला नाही. तसं या भागाचा विकास होण्यासाठी आमच्या तर मतदारसंघ असेल किंवा आमच्या उत्तर सोलापूर तालुक्याला असा कुठला माहिती राहिलेला नाही. त्या तालुक्याचा विचार करणारा माणूस आम्हाला आतापर्यंत मिळाला नाही. त्या अपेक्षेनुसार जर आम्हाला मतदारसंघाचा विचार करणारा माणूस मिळाला असता तर आम्हाला इलेक्शन मध्ये उतरायची वेळ आली नसती. कारण आतापर्यंत स्वतःच भलं कुटुंबाचं भलं भरपूर झाली, पण तालुक्याचा विचार आणि त्या गावाचा विचार करणारा आम्हाला नेता मिळाला. अनेक महिलांचे देखील प्रश्न आहेत, तसेच आरोग्याचे देखील प्रश्न आहेत. ते कशा पद्धतीने आपण ही जी प्रश्न समोर येतील त्याला उत्तर देण्याचं त्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम आम्ही करू. त्यांना त्या प्रश्नाच्या न्याय दिल्यानंतरच कळेल बाबा ह्या माणसाकडे आपल्याला योग्य न्याय मिळाला. आम्ही काय आता नुसतं मोठं आश्वासन देणार नाही. मूळ प्रश्नावर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार. भलं ते आम्हाला सहकार्य करू किंवा न करू, पण आम्ही जनतेच्या प्रश्नासाठी एनी टाइम काम करणार. मध्यंतरी सीना नदीला आलेल्या महापुराच्या वेळेस देखील आपण लोकांच्या मदतीला धावून गेला आणि लोकांची अनिवार्य कामं केली. त्याचा फायदा कुठेतरी तेच सांगतोय मी लोकांना पाहिलं. लोकांचं ज्या घरामध्ये पाणी जाऊन त्यांच्या ती धान्य होतं ती धान्य अक्षरशः जागेवर उगवणार. त्यांना भविष्य म्हणजे त्यांच्या पुढच्या 8 दिवसानंतर काय करायचं त्या प्रश्नावर लोक गंभीर होते. पण ते असं होऊ नये म्हणून आम्ही त्या गावाच्या सोबत भेट देण्याचं काम केलं. हे मोठं काय काम केलं नाही, पण आम्ही त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न केला. तर हे होते कोंढी पंचायत समिती गणातून एक प्रभावशाली चेहरा म्हणून सोमनाथजी राव. येणाऱ्या काळात आपण पंचायत समिती निवडणूक लढवणार आणि ती जिंकून देखील दाखवणार. आणि येणाऱ्या काळात शेतकरी असेल, महिलांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, आरोग्यविषयक प्रश्न असतील किंवा रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, हे
एक नेता नाही तर एक कार्यकर्ता किंवा एक समाजसेवक म्हणून ते जनतेच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचं देखील आपल्या लक्ष्मी न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. सर, आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि